जय रघुवीरा समर्थ श्रीमता दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 3रा भक्त निरूपण नाम श्रीराम समर्थ पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पहावा इहलोक साधाया कारणे जाण त्याची संगती धरणे परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे। श्री समर्थांनी अतिशय सुंदर असा समास हा दिलेला आहे। दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि त्यामधील समास 3रा भक्त निरूपण नाम या समासाचं विवरण आज समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। या समासामध्ये समर्थांनी इहलोक आणि परलोक या दोन्हीही ठिकाणी आम्हाला सद्गुरूंची अर्थात इहलोकांसाठी गुरूंची आणि परलोकासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि याचं अतिशय सुंदर वर्णन या समासात समर्थांनी केलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे प्रथमच ओळीमध्ये पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पाहावा। समर्थांनी दोन्ही इहलोक आणि परलोक दोन्हीही उत्तमाचा सांगितलेला आहे। पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक म्हणजे आमचा जन्म झाला की आपल्याला अनेकांचा सहवास लाभतो की नाही। जन्म झाला की आपला सहवास चालू झाला, अनेक लोक आपल्या सहवासात येतात। सगळ्यात पहिली आपली आई असते, अनेकांचा सहवास आपल्याला लाभतो आणि मग त्याची सुरुवात आईपासूनच होते। अनेक लोक भेटतात, त्यांची गणना काही करता येत नाही। आपल्या बालपणापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत जगामध्ये आपल्याला कितीतरी लोकांचा सहवास झाला याची गणना करणे कठीण आहे। याचाच अर्थ समर्थ म्हणतात आहे जगामध्ये अनेक लोक आपल्या आजूबाजूला सदैव वावरत आहेत आणि ते वावरत असताना समर्थ म्हणतात आम्हाला इहलोक चांगला करण्यासाठी आम्हाला जाणत्याची संगती धरली पाहिजे। म्हणून सांगितलेलं आहे सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो। मग सुसंगती यामध्ये इहलोक आणि परलोक असे दोन्हीकडचे लोक आलेले आहेत। सुसंगतीमुळे इहलोकाचाही प्रवास आमचा उत्तम होतो आणि परलोकाचा सुद्धा मार्ग उत्तम होतो। म्हणून म्हटले जाणत्याची संगती धरली, जाणत्याची संगती धरा, जाणत्याची संगती धरली पाहिजे। आपण त्याची संगती धरा आणि आपल्यापेक्षा उत्तम मार्गदर्शकाच्या सहवासात राहून आपण आपल्या अडचणी असतील त्या सोडवाव्यात आणि त्यासाठी जाणत्याची संगती धरावी। म्हणून समर्थांनी म्हटलंय जाणत्याची संगती धरावी। याचा अर्थ ज्याला कळते, ज्याला कळलं आहे, ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याला जर आम्ही विचारलं तर आपले नुकसान कमी होतं। खूप लोक अहंकारामुळे दुसऱ्याला विचारतच नाहीत आणि ती एक लज्जा असं वाटते त्यांना आणि आपलं अज्ञान प्रगट होऊ नये म्हणून सुद्धा काही लोक विचारत नाहीत। दुसऱ्याला काय विचारायचंय, आपल्याला कमीपणा वाटतो त्यांना। मग दुसऱ्याला जर खरंच आपल्यापेक्षा जर जाणकार कोण असेल, त्या एखाद्या गोष्टीमध्ये जाणकार असेल, पारंगत असेल, तर एखाद्या वेळी आपल्याला नाही येत असेल तर त्याला विचारल्यावर काही बिघडत नाही। उलट मनाचा मोठेपणा ठेवून त्याच्याशी जाणत्याची आपण संगती धरावी आणि आपल्याला जे काही कळत नाही ते त्याला विचारावं आणि आपलं अज्ञान प्रगट होऊ नये म्हणून आपण काय करतो त्याच्याशी त्याला काही विचारायला बसत नाही। ही सगळ्यांचीच इच्छा असते, पण ते अज्ञान जर आम्ही लपवून ठेवलं तर अज्ञानाचे परिणाम मात्र पुढे भयंकर होत असतात। म्हणून अज्ञान लपवण्यापेक्षा ज्ञानी माणसाजवळ सल्ला घ्यावा हे सगळ्यात सोपं आहे। आम्ही एखाद्या गोष्टीत अडकलो असेल, आता समजा बांधकामाचा संबंध आहे, आपण जर घर बांधत आहोत, आपल्याला उत्तमाचं आता घर बांधायचं आहे, मग आता बांधकामाचा संबंध कोणाशी येतो तर आपण कोणाकडे जाणार, डॉक्टरकडे जाणार का, वकिलाकडे जाणार का, नाही जाणार। त्यासाठी आपल्याला बिल्डरकडेच जावे लागेल। आमची तब्येत ठीक नाही तर आपल्याला शिक्षकांकडे जाऊन चालेल का, नाही, आपल्याला डॉक्टरकडेच जावं लागेल। मग आता घर बांधताना ते बरोबर इंजिनियर असतात, ते आपल्याला सांगतात, आपल्याला सल्ला देतात, कुठे देवघर येणार, कुठे बेडरूम येणार, कुठे किचन येणार, ते सगळं काही ते बरोबर त्यांच्या मनाने त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते आपल्याला सांगतात। मग त्यानुसार जर आपण घर बांधलं तर नंतर आपल्याला
उत्तमपैकी त्याच्यामध्ये राहता येतं. आणि जर आपण आपल्या मनाने किंवा सहजच घर बांधत गेलो, जिथे वाटेल तिथे खोल्या जर काढत गेलो, तर नंतर परिणामी आपल्याला त्या खोल्या तोडून परत तिथे दरवाजे बनवणे किंवा ते बंद करणे, हे सगळे प्रकार मग चालू राहतात. मग त्याच्यासाठी समर्थ म्हणतात, जाणत्याकडे जाणत्याची संगती धरावी, जाणत्याला विचारा. आणि म्हणून समर्थ म्हणतात, कुठल्या प्रकारचा आजार आपल्याला झाला आहे ते आपल्याला कळत नाही. त्या प्रकारचा डॉक्टर म्हणजे जो दातांचा आहे तो डेंटिस्ट असणार, त्याच्या दातांचा प्रॉब्लेमला आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं. तसंच आपण जाणत्याची संगती धरली पाहिजे, मग ती कुठलीही असो, कुठल्याही क्षेत्रातली असो, अगदी व्यवहारातली सुद्धा असो, व्यवहाराच्या संबंधी सुद्धा असो, ज्ञानाच्या संबंधी असो, आरोग्याच्या संबंधी असो, कुठल्याही क्षेत्रातली आपली जर अडचण असेल तर ती अडचण इहलोकामध्ये आपल्याला तरवून जाण्यासाठी, आपला मार्ग सोपा करण्यासाठी जाणत्याची संगती धरावी. आता राजे असतात, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं. मग ते कशासाठी होतं, तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती जी जाणती लोक होती, जाणती मंडळी जी होती, त्या लोकांना ते क्षेत्र दिल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये ते लोक आपली प्रगती करू शकतात आणि ते इतरांना मार्गदर्शन करू शकतात. म्हणून समर्थ म्हणतात, तेही पाहावा विवेक, असा हा विवेक आपण पाहिला पाहिजे. विवेक म्हणजे काय हो? विवेकाने ते जाणून घेतलं पाहिजे, विवेकाने ते सोडता आलं पाहिजे. म्हणजे चांगलं जे आहे ते घेण्याची बुद्धी म्हणजे विवेक, त्याला आपण विवेक म्हटलेलं आहे. तसं या जगतामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी आम्हाला निवडण्याची बुद्धी असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, ती बुद्धी मला नसेल तर ती जाणत्याची संगती धरावी आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या गोष्टी शिकाव्यात. याच्यामध्ये कुठलाही लहान मोठेपणा येत नाही. जाणत्याला कळत असेल एखाद्याला, जर आपल्यापेक्षा जाणकार लोक आहेत त्यांना विचारावं. म्हणून पुढे म्हटलंय, इहलोक तराया कारणे जाणत्याची संगती धरणे. इहलोक तरण्यासाठी आपल्याला जाणत्याची संगती धरणे आहे. आता कळलंय आम्हाला, मला आता चांगलं कळलेलं आहे. आता समजा आपल्याला घरच बांधायचं आहे, आपण आता म्हटलं घर बांधायचं आहे तर आपल्याला उत्तम इंजिनियर पाहिजे, चांगल्या डिझाईन त्याच्याकडे आपण करून घेऊ, त्यांना विचारावं आणि मग तयार करावं. नाहीतर काय होतं आपल्याला माहीतच आहे, नंतर वर्षानुवर्ष आपण नवीन त्याच्यामध्ये काही बदल करत जातो आणि ते पूर्ण घराची जी आपण घराची आपल्या मनामध्ये जी काही आकृती होती किंवा घर कसं बांधायचं आहे, जी काही आपण कसं बांधणार आहोत ते काही होतं, ते सगळं कसं होईल, उलटं होऊन जाईल. मग समाधानकारक आपण आयुष्यभर मग त्या घरामध्ये समाधानकारक राहू शकत नाही. ते आपल्याला कायम वाटत राहणार, अरे मी उगाचच काही केली, मी ते मग याला विचारलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे होतं, ते तसं केलं पाहिजे होतं. मग दुसऱ्याचं एखाद्याचं घर बघून आपल्याला जाणवेल की आपल्यामध्ये काय आपल्या घरामध्ये काय राहून गेलेलं आहे. मग त्याच्यासाठी समर्थ म्हणतात आहे की आपण जाणत्याची संगती धरावी. मग शेवटी त्याला ॲडजस्टमेंट करावी लागते आणि ही ॲडजस्टमेंट जी आहे ही जाणत्याची संगती न धरल्याचं कारण आहे. म्हणून सगळ्या समर्थ म्हणतात, सगळ्या ज्ञानी लोकांकडून त्या गोष्टी घ्याव्यात. आम्ही चांगला कपडा विकत आणला म्हणजे चांगला ड्रेस तयार होणार नाही. कारण का, चांगला कपडा आणला तर चांगला ड्रेस कसा होईल, जोपर्यंत आपण त्या उत्तम टेलराकडे देत नाही तोपर्यंत. कधी चांगले कपडे आणून जर चांगला टेलर नसेल भेटला तर त्या कपड्याची पूर्णतः वाट लागून जाते. मग तसंच म्हटलेलं आहे समर्थाने, उत्तम टेलरही त्याच्यासाठी पाहावा लागेल आणि तुम्हाला तो उत्तम तयार करून देतो. याचा अर्थ काय, तर जाणत्याची संगती धरावी. मग समर्थ म्हणतात आहे, पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पाहावा. मग इहलोक साधाया कारणे, इहलोक म्हणजे याचा अर्थ काय आहे, इहलोक ज्याला आम्ही प्रकृती म्हणतो, इहलोक याचा अर्थ या जगामध्ये आपण वावरतो ते लोक, म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती, यातला प्रवृत्तीचा भाग जो आहे तो इहलोकाचा आहे. प्रवृत्ती म्हणजे प्रगती आहे आणि प्रवृत्ती झाली आणि आम्ही प्रवृत्त झालो पाहिजे. एखाद्या गोष्टीला बघा, जर आपल्याला ते जमत नसेल तर आपण एखाद्या वेळी प्रवृत्त होऊन ती गोष्ट केली तर ती सार्थकी लागते. मग याचा अर्थ आमचा उत्कर्ष झाला पाहिजे असं ज्याला वाटते त्याने इहलोकामध्ये जाणत्याची संगती धरावी. जाणत्याकडे सकल काही जाणावे म्हटलेलं आहे समर्थांनी पुढे, सकल काही जाणावे. कोणाकडे, जाणत्याकडे. मग समर्थांनी
पुढे म्हटलेलं आहे सकल काही, मग त्या जाणत्याकडून सगळं काही शिकलं पाहिजे, त्याची संगती धरली पाहिजे. नाहक लोकांच्या संगतीत राहून आपल्याला जी प्रगती करायची आहे ती होणार नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की इहलोकाच्या प्रगतीसाठी अखंड जाणत्याचा सहवास, आणि तोही त्या त्या कारणास्तव मला जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे जाणे, आणि त्यांच्याकडचा आपला विषय संपला की पुन्हा मार्ग सरळ ठेवणे. कोणामध्येही अडकत बसू नका, कारण आम्हाला आमचे लक्ष ठरलेले असते. तसं माणसाच्या जीवनाचं कुठलं तरी लक्ष असलं पाहिजे, कुठलं तरी ध्येय असलं पाहिजे, आणि त्या दिशेने सदैव अखंड अविरत ते सतत आपण करत राहिलं पाहिजे. आणि त्या करण्यालाच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उपासनाचा शब्द आपण म्हणतो. म्हणून समर्थांनी म्हटलंय परलोक साधाया कारणे. मग या पृथ्वीवर समर्थ म्हणतात असंख्य लोक आहेत, आणि त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पाहावं. आणि पुढे म्हटलं इहलोक साधाया कारणे, इहलोकी जर सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसाची संगती धरावी, आणि तसं जाणत्याची संगती धरणे. आणि परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. परलोक साधाया कारणे म्हणजे परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. मग समर्थ म्हणतात इहलोक झालं, आता परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. जसं आम्हाला इहलोकामध्ये तरुण जाण्यासाठी, कारण इहलोक सुखी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परलोक सुखी करण्यासाठी आम्हाला बुद्धीच होणार नाही. सदैव आमच्या प्रपंचाच्या अडचणी, कटकटी, त्रास, सगळ्या प्रकारच्या वेदना आणि संसारातील सारखी दुःख सारखी आम्ही झेलत राहिलो तर भगवंताचं नाम कधी घेऊ? म्हणजे पोट दुखत असताना हातामध्ये माळ दिली तर आपलं लक्ष पोट दुखतं आहे त्याच्याकडेच असते हो. आपलं लक्ष असतं का त्या जपाकडे? नाही. जर एखादं बाळ रडतंय आपलं आणि त्याला भूक लागलेली आहे आणि आपण जप करतो आहे तर जप होईल का हो? भगवंताच्या नामाकडे आपण जाणार नाही. तसंच उत्तम आरोग्य जर आपलं नसेल, आपल्याला खूप ताप आलेला आहे तर आपण ताप आलेल्या अवस्थेमध्ये बसू शकतो का? जप करू शकतो का? एखाद्या वेळी होतो, पण नंतर आपलं लक्ष लागत नाही, कारण आपलं काहीतरी दुखतंय हे आपल्याला जाणवत राहतं. म्हणजे मानसिक स्वस्थ राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण पण चांगलं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची गरज आहे. याचा अर्थ इहलोक चांगला पाहिजे का? कारण आपल्याला परलोक साधाया कारणे पहिलं इहलोक जो आहे तो चांगला उत्तमाचा केला पाहिजे, कारण इहलोकामध्ये अडकलो तर मात्र परलोक योग्य होणार नाही आणि परलोकामध्ये आपलं लक्ष लागणार नाही. म्हणून इहलोक पहिल्यांदा उत्तमाचा करा. इहलोकामध्ये आपण जर समाधानी सुखी राहू तरच आपण परलोक साधवू शकतो. म्हणून समर्थांनी इथे म्हटलं आहे मानसिक स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला आजूबाजूचं वातावरण चांगलं पाहिजे आणि या सगळ्यांच्या गोष्टींची आपल्याला या गरज आहे. याचा अर्थ इहलोक चांगला झाला पाहिजे आणि इहलोक म्हणजे वातावरण उत्तम ठेवणे आहे किंवा आपल्या गरजेनुसार वातावरण हे आपल्याला हवे त्याप्रमाणे अनुरूप करून घेणे. याचा अर्थ पहिलं वातावरण आणि नंतर कार्याची निर्मिती. आमचं मन बुद्धी ही जर आम्हाला उत्तम तयार करायची असेल तर त्या वातावरणात आपल्याला सदैव राहावे लागेल, तेव्हा आपल्यामध्ये तो बदल होईल. कुठेही बसून कुठेही राहून आपल्यात बदल होणार नाही. आम्ही आमची दिशा ठरवली पाहिजे, आमचं ध्येय आम्ही ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाने सदैव वाटचाल करत राहिलं पाहिजे. पण इहलोकाचा जसा विचार केला तसा परलोकाचा पण आहे, कारण आपण एक दिवशी हा दिसणारा देह टाकून जाणार आहोत. पण या देहाच्या नंतर काय आहे? काय आहे का हो? मग माणूस मेला म्हणजे सगळं संपलं का? नाही. आता माणूस मरण पावला म्हणजे काय होतं तर सूक्ष्म देह कायम राहणार का हो? का स्थूल देह निघून गेला. माणूस मेला म्हणजे स्थूल देह निघून गेला आणि सूक्ष्म देह राहिला आणि त्या सूक्ष्म देहाच्या आधारावर तो पुन्हा दुसरा स्थूल देह निर्माण करतो. जसं झाड जरी नष्ट झालं पण बी मात्र कायम असते वासनेच्या पोटी, तसं वासनेच्या पोटी पुन्हा जन्म घेईल. मग वासनेच्या पोटी पुन्हा सूक्ष्म देहाचा जन्म आहे. मग झाड जरी तोडलं तरी त्याची बी होते आणि बी असल्यामुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते झाडाची, म्हणजे झाड पुन्हा तयार होतं. मग तसं म्हणून आम्हाला परलोकाचा मार्ग म्हणजे स्थूल देह नष्ट झाल्यानंतर जो मार्ग आहे तो चांगला व्हावा
असं वाटत असेल तर त्यासाठी सद्गुरूंची कास धरावी लागते. सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आहे की तुम्ही पहिले श्री सद्गुरूंचे चरण धरा. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. काय सांगितले? सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग आधी धरा याचा अर्थ आयुष्याच्या सुरुवातीला धरा. पण अनेकांना डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, पायाने चालवत नाही. आता आपले काही दिवस राहिलेले आहेत असं ती समजतात आणि मग मंत्र घेतात आणि मग जप करत बसतात. याने तरणोपाय नाही हो. जेव्हा तोंडामध्ये दात नाही तेव्हा आपण काय बोलणार आहोत? आपल्याला भगवंताचं श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हे भगवंताचं स्मरण करण्यासाठी दात पण पाहिजेच आहे तो. मग तरुणपणी का नको? सुरुवातीला आधी करा, आधी, नंतर काय कामाचं आहे? ज्यावेळी आपली काहीच वर्ष शिल्लक राहतात त्यावेळी तुम्ही जर परलोकाकडे जायचं असेल तर त्यावेळी जर तुम्ही भगवंताच्या नामाकडे जात असाल तर मात्र चुकीचं आहे. कारण सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. सुरुवातीला करा. मग ते आपले दात पडल्यानंतर, आपल्या डोळ्यांनी दिसायला कमी झाल्यानंतर समर्थ म्हणतात आपल्याला मुद्दाम जप करायची गरज नाही. ते आपोआप सहज आपल्या डोळ्यांनी भगवंत दिसणार आहे. आपल्या वाचेने नाम बोललं जाणार आहे. भले आपल्या तोंडामध्ये दात नसले तरी आपल्या नामाचं मात्र स्मरण मात्र आपल्याकडे कायम राहणार आहे. मग ते कधी करावं? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून म्हटलेलं आहे आधी धरावं. मग संत तुकाराम महाराजांनी आधी आधी म्हटलेलं आहे याचा अर्थ सुरुवातीला करा. वय कमी पाहिजे आणि त्याच्यावर संस्कारही कमी झालेले पाहिजेत. कमी वय असलं की बघायला म्हणतात असं लहानपणी 5 वर्षापर्यंत जे काही मुलांना शिकवायचं ते शिकवून घ्यायचं. कारण 5 वर्षानंतर मुलं काही आपलं ऐकत नाहीत. मग ते जे संस्कार करायचे आहेत ते आपण आधी केले तर मुलं आपोआप नंतर वळणावर येतात. मग समर्थ म्हणतात त्यांच्यावर संस्कारही कमी झालेले पाहिजे. म्हणजे लहान वयात कसं त्यांची बुद्धी, त्यांचं वय हे सगळं ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानण्यात असतं. एकदा का ते मोठे झाले मग त्यांचं मन सगळीकडे अडकत जातं. मग पहिलं आधी कमी वयात आणि दुसरा आधी संस्कार. म्हणजे वय वाढल्यानंतर बुद्धीवर इतके संस्कार झालेले असतात की आता नवीन संस्कार करायचा म्हटला की पहिले पुसलंच जात नाही. पहिले जे आहे ते पुसले जातात का नाही, जे आहे ते तसेच राहतात आणि मग पुढे नवीन म्हटलं की ते तसं होत नाही. म्हणून त्यासाठी सुरुवातीला पाटी कोरी पाहिजे, मग त्याच्यावर सगळं आहे. मग तर नवीन संस्कार जर कसा होणार तर पाटी स्वच्छ पाहिजे. म्हणजे बालपणामध्ये आपली पाटी स्वच्छ असते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं स्वच्छ असतात आणि तिथे कशाचाही संस्कार झालेला नसतो. आणि मग तिथे पाटीवर लिहिले जाते श्री गणेशाय नमः. तिथून आहे मग. म्हणून परलोक साधाया, कारण त्याचा आरंभ कुठून होतो? श्री गणेशाय नमः. मग म्हणून परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. तर त्यासाठी उत्तम गुरु पाहिजे आणि तितकाच उत्तम शिष्यही पाहिजे. जेव्हा दोघांच्या एकत्रीकरणातून भगवंताचे दर्शन होते. म्हणून इथं सद्गुरू पाहिजे असं म्हटलेलं आहे. गुरु इहलोकासाठी आणि सद्गुरू परलोकांसाठी आहे. परलोकासाठी जर कोण आहे तर सद्गुरू आहेत. इहलोकासाठी गुरु आहेत म्हणजे आपल्याला जे विषय आहेत लहानपणापासून मराठी, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र जे काही आहे ते गुरु पाहिजे आपल्याला. एखादी कला आपल्याला कराटे शिकायचं आहे किंवा स्केटिंग शिकायचं आहे तर आपल्याला गुरु पाहिजे. पण समर्थ म्हणतात परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. सद्गुरू परलोकासाठी पाहिजे आपल्याला. भौतिक विद्या शिकवणारे हे सगळे गुरु. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थाने दिले आहे, सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. मग सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावं हेही कळत नाही. सद्गुरू भेटतात सद्गुरू मिळतात. मग सद्गुरू त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे भेटल्यामुळे त्यांना सद्गुरूंना काय विचारावं, काय सांगावं, त्यांच्याकडं काय मागावं हेच सामान्य लोकांना म्हणजे अज्ञानी स्वभावामुळे त्यांना कळत नाही. आणि अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना मग पुढील 2 गोष्टी विचाराव्यात. जर सद्गुरू भेटले तर काय विचारावं तर तिथे 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत.
मग समर्थ म्हणतात दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या विचारा, आणि त्या विचारत असताना कोणत्या विचारा, तर अनन्य भावे. अनन्य भावे म्हणजे तो जो आम्हाला सांगेल, म्हणजे ते जे आम्हाला सांगतील, मार्गदर्शन करतील, त्याच्या पलीकडे आम्ही बुद्धी वापरण्याचं कारण नाही. सद्गुरू जे सांगतील त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं गरज नाही, कारण ते बरोबर आपल्याला घेऊन जाणार आहेत. कारण सद्गुरूंना एकदा अनन्य भाव आपण शरण गेलो, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत असला पाहिजे, तो अनन्य असला पाहिजे, न अन्यत्र. म्हणजे माणसं इतके फिरत राहतात की त्यांना धड याच्यातलंही कळत नाही आणि त्याच्यातलंही धड कळत नाही, धड इकडे ना धड तिकडे. म्हणून कुठेतरी भाव असावा आणि ती निष्ठा कायम असावी, कुठेतरी भाव आपला असावा आणि ती निष्ठा ती आपली कायम असली पाहिजे. मग समर्थ म्हणतात कुठेतरी परिपक्व व्हा. सगळं धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर एकही गोष्ट हातात येणार नाही. म्हणजेच एक ग्रंथ, एक संत, एक पंथ या त्रिवेणी संगमातून आम्हाला परमेश्वराचं दर्शन होणार आहे. आणि या गोष्टी जर आम्ही चांगल्या शिकून घेतल्या तर याच सगळीकडे आहेत, काहीतरी एक करा आणि त्यातून तुम्ही आपला उद्धार करून घ्या. म्हणून समर्थ म्हणतात तिथे तुम्ही अनन्य व्हा. म्हणून इथे म्हटलेलं आहे सद्गुरूसी काय पुसावे, हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. मग आता दिले, आता दोन गोष्टी कोणत्या आहेत तर पुढे दिलेल्या आहेत. दोन गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण. दोन गोष्टी कोण आहेत तर देव कोण आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. मग या दोन गोष्टी कुठल्या आहेत तर एक म्हणजे देव कोण, देव कोण ही पहिली गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट आहे आपण कोण, आपण कोण आहोत ही दुसरी गोष्ट आहे. मग समर्थ म्हणतात या गोष्टींचे विवरण केले पाहिजे. याचे सद्गुरू जे उत्तर देतील त्याचं विवरण वारंवार आपण करावं असं म्हटलेलं आहे. दोन गोष्टी, एक तर देव कोण आहे आणि आपण म्हणजे मी कोण आहे, देव आणि भक्त याचं विवरण करावं. आणि जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत हे होऊ शकत नाही. आणि त्यानंतर सद्गुरू भेटल्यानंतर चर्चा करू नका की माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, मला नोकरी कधी लागेल, मला माझ्या मुलाचं नोकरी कधी मिळेल, लग्न कधी होईल. चर्चा करत बसू नका की मला संसारात सुख कधी मिळेल. हा सद्गुरूंना विचारायचा विषय नाही आहे, हा सद्गुरूंचा विषय नाही. देव कोण आणि मी कोण, आणि हा मी म्हणजे भक्त आहे. म्हणजे भक्त आणि भगवंत हे कोण आहेत, ज्याला देव कळला त्याला भक्त कळतो, आणि ज्याला भक्त कळला त्याला देव कळतो. आणि देव भक्त दोन्ही जर कळले तर मग पुढे काय होतं तर मी तूपणाची झाकेली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त सद्गुरू जाणव. मग श्री सद्गुरूंच्या कृपेने तू आणि मी या दोघांची बोळवण झाली पाहिजे. तू आणि मी म्हणजे देव आणि भक्त हे दोघेही विसरले पाहिजेत, आणि ते परब्रह्म तत्व आम्हाला त्या सद्गुरूंकडनं कळलं पाहिजे. आणि त्यामुळे समर्थ पुढे म्हणत आहेत दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचकर्ण महावाक्य विवरण केलेची करावे. मग आधी मुख्य देव कोणता आहे हे जाणून घ्यावं. मुख्य देव कोणता आहे, आधी मुख्य देव तो कोण हे पहिलं जाणून घ्यावं. आणि मग काय सांगितलंय, मग आपण भक्त तो कोण, आणि मग नंतर आपण भक्त म्हणजे कोण आहे हे जाणून घ्यावं. पंचकर्ण महावाक्य विवरण केलेची करावे. मग त्यासाठी पंचकर्ण आणि महावाक्यांचं विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन आणि निजध्यासन पुन्हा आपण निजध्यास श्रवण मनन करत राहिलं पाहिजे असं समर्थ सांगत आहेत. मग समर्थ पुढे म्हणतात इथे समर्थांनी सारखं केलेची करावे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, केलेची करावे. बघा दोन्ही गोष्टी त्या कोण आपण कोण, देव कोण आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचकर्ण महावाक्य विवरण केलेची करावे. केलेची करावे असं 2 वेळा समर्थांनी म्हटलेलं आहे. मग केलेची करावे असं का म्हटलं आहे, कारण एक तर माणूस काही करतच नाही
आणि केलेही, समजा जर केलंच तर काही समजत नाही. म्हणून समर्थ म्हणतात केलेची करावे, पुन्हा पुन्हा करा, पण करा, तेच तेच करा, पण करा, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होईल. मग समर्थ म्हणतात जसं आपण बघा, मागच्या महिन्यात मी 200 रुपयाची RD उघडली, मागच्या महिन्यात 200 रुपये मी टाकले, मग या महिन्यात टाकायचे का हो? नाही, या महिन्यात टाकायचे हो, मग त्याच्या पुढच्या महिन्यात ते टाकायचे का? किती दिवस टाकायचे? तर टाकत राहायचे 5 वर्ष. मग 5 वर्षात ती RD जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्या RDवर तुम्ही जमा केलेले पैसे जे काही आहेत ती RD त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे जमा केली त्यांचं व्याज असं एकूण आम्हाला व्याजासकट ते रक्कम मिळते. तसं सद्गुरू आणि भगवंताचं आहे. आम्ही भक्ती करत असताना काल केली ती आज करा, आज केली ती उद्या करा, उद्या केलेली परवा करा, मग एक दिवस त्याची मात्र RD जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ते व्याजासकट प्राप्त होणार आहे, हे विसरू नका. लोक मुळात आळशी खूप आहेत आणि त्यांना धीरच नाही. असतो का धीर? नाही. बघा RD खोलतात, समजा 100 रुपयाची RD खोलली, 5 वर्षासाठी वाट बघावी लागते. 5 वर्षानंतर जी काही रक्कम आहे ती आपल्याला भेटते, पण आपल्याला चैनच पडत नाही. 1 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षात लगेच RD फोडायला मोकळे, म्हणजे धीर नाही हो, तर त्याचं व्याज कसं मिळेल? मग त्यासाठी धीर धरा ना. मग जसं लहान मुलांसारखं आमची उपासना आपल्याला नियमित करावी लागेल. मग लहान मुलांना कसा धीर नसतो तसं करू नका. भगवंतासाठी काहीतरी करा आणि विसरून जा. ती तुमच्या कठीण प्रसंगी ती नक्की उपयोगी पडणार आहे, त्याचं स्मरण ठेवलं तर समर्थ म्हणतात मग सत्कृत्य करावं आणि विसरून जावं. श्री समर्थांनी सद्गुरू भेटल्यानंतर 2 प्रश्न विचारावेत असं सांगितलेलं आहे. कुठले 2 प्रश्न? तर समर्थ म्हणतात आहे की 2 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न देव कोण, दुसरा प्रश्न मी कोण, आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर सद्गुरू आपल्याला देतात आहे. मग आता 5व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे सकल केली याचे आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. मग आता समर्थ म्हणतात आहे की केलेची करावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकतर माणूस करत नाही आणि केलंही समजा तर त्याला काही समजत नाही. मग समर्थ म्हणतात आहे की ज्यावेळी सत्कृत्य करावं आपण आणि ते विसरून जावं, मग महावाक्याचं विवरण करा, म्हणजे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतील. परमेश्वर म्हणजे कोण आणि भक्त म्हणून मी कोण, या दोघांचं उत्तर महावाक्याचं विवरण केल्यानंतर आपल्याला समजेल. मग आता ही महावाक्य कोणती आहेत? 4 प्रकारची महावाक्य आपण पाहिलेली आहेत, आपल्याला माहीत आहेत. 4 प्रकारची महावाक्य आहेत. एक आहेत अहम ब्रह्मास्मी, दुसरं प्रज्ञानाम ब्रह्म, तिसरं तत्वमसी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. मग समर्थ म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्वमसी, तो भगवंत जो आहे तो तू आहेस. प्रज्ञानाम ब्रह्म, ज्ञान हेच ब्रह्म आहे. आणि महावाक्याचं विवरण करत असताना सर्वम खल्विदम ब्रह्म. मग अयम आत्मा ब्रह्म, माझा आत्मा जो आहे तो ब्रह्म आहे. काय आहे? माझा आत्मा आहे तो ब्रह्म आहे. याचा अर्थ 4ही विवरणांचा अर्थ आपण पाहिला तर त्याचा एकच सार आणि एकच अर्थ निघतो, आणि तो अर्थ म्हणजे मी परब्रह्म स्वरूप आहे. काय आहे? मी परब्रह्म स्वरूप आहे. मी तूपणाची झाली बोळवण, मी संपलो तू संपला, याचा अर्थ भक्त संपला आणि भगवंत संपला. भगवंत आणि भक्त एकच होतो. द्वैत मिटते आणि अद्वैत शिल्लक राहते. दोघांमध्ये दुजाभाव येतच नाही, द्वैत 2 येतच नाही, अद्वैत एकच येतं. भगवंत आणि भक्त एकच आहे, म्हणून भक्त आहे म्हणून भगवंत आहे, आणि भगवंत आहे म्हणून भक्त आहे. म्हणून जेव्हा आम्ही देह बाजूला ठेवतो, देहबोध विसरतो, आमचा आत्मा ब्रह्मस्वरूप होतो याची आम्हाला जाणीव होते, आणि मी ब्रह्म आहे याची जाणीव होते, तेव्हा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात आणि मी ब्रह्म आहे याची अनुभूती येते. पण ही अनुभूती येण्यासाठी आम्हाला सद्गुरूंचे चरण सेवावे लागतात, आणि सद्गुरूंचे चरण सेवून त्यांनी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळावीत याचा बोध व्हावा, यासाठी चरण धरावे लागतात. आणि सामान्यतः संसारी मनुष्य सद्गुरूंकडे जेव्हा जातो तेव्हा सद्गुरूंना काय विचारतो, काय विचारलं पाहिजे ते इथे सांगितलेलं आहे.
संसाराचा विचारात बसू नका. आपल्या संसारातील चिंता सांगत राहतो. आपण काय करतो, जर सद्गुरू भेटले तर आपण सगळं संसारातलं सांगत जातो. माझा पगार का वाढत नाही, माझं घर कसं भागणार, मला सुख कधी मिळणार, मला मूल कधी होणार, मग त्याला नोकरी कधी, मला कधी नोकरी लागणार, त्याला नोकरी कधी लागणार, घर कधी बांधणार. खूप चिंता. संसारात काही कमी पडतं, संसारात हमेशा आपल्याला कमी पडतं. कितीही संसार करा, संसार हा फाटका तो फाटकाच. अरे संसार किती करा तरी सुद्धा तो संसार काही पूर्ण होत नाही. आज मीठ संपलं, उद्या पीठ संपणारच. मग आज एक संपलंय, उद्या दुसरं संपलं. काही ना काही दिवसभर, वर्षभर म्हणजे दिवसाचं चालूच असतं. एक दिवस असा नाही की संसारातली चिंता नाही. काहीच नाही तर संध्याकाळी जेवण काय बनवायचं ही सुद्धा चिंता. आणि चिंता दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करत राहतो. आणि मग त्या चिंता दूर होण्यासाठी जर आम्ही गेले असाल, म्हणजे जर आपण भगवंताकडे गेलो असू, सद्गुरूंकडे गेलो असू, तर सद्गुरू म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत किंवा चिंतामणीप्रमाणे आहेत. चिंतामणी म्हणजे काय हो, चिंता हरण करणारे. तुमची काय चिंता आहे ती त्यांना सांगावी. ती त्यांना सांगितली की चिंतामणी आमची चिंता हरण करतात. कल्पवृक्ष काय करतो, तर त्या कल्पवृक्षाकडे आम्ही बसलो आणि आपण कल्पना केली की त्याप्रमाणे आम्हाला प्राप्त होते. मग सद्गुरूंजवळ जर आम्ही बसलो आहोत, त्यांच्या जवळ जर आम्ही नतमस्तक जर झालो आहोत, तर त्या सद्गुरूंना आमच्या व्यवहारातल्या गोष्टी सांगू नयेत. इहलोकाचा विचार आपल्याला आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. परलोकाचा विचार हा तुमच्या साधनेवर अवलंबून आहे. म्हटलंय समर्थाने. इहलोक म्हणजे आपल्या कर्तृत्व आणि परलोक म्हणजे साधनेवर अवलंबून आहे. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती असे जे दोन मार्ग भेटले आहेत, त्या प्रवृत्तीसाठी जगामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी या चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत. सुख समृद्धी प्राप्त झाली पाहिजे, यासाठी आपल्याला यज्ञाची शिकवण दिलेली आहे समर्थाने. यज्ञ म्हणजे प्रयत्नांशी परमेश्वर. पण निवृत्तीसाठी हे सर्व प्राप्त केल्यानंतर मग निवृत्ती आहे. हे प्राप्त होत नाही म्हणून निवृत्ती नाही. खूप लोकांना मिळत नाही म्हणून ते चांगलं नाही असं म्हणून जर आपण संसारातून बाहेर पडले तर संसार पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. मग आधी प्रपंच करावा नेटका. काय म्हटलंय, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे कशासाठी आहे, तर प्रवृत्ती मार्ग जो आहे, ज्यामधून आम्हाला इहलोक सुखी करायचा आहे, इहलोकाची सर्व सुख प्राप्त करायची आहेत, तर ते प्राप्त आधी करा आणि नंतर मग निवृत्ती मार्ग सांगितलेला आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, सकळ केली याचे फळ, शाश्वत ओळखावे निच्छळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. सकळ केली याचे फळ. आता काय म्हटलंय, हे सर्व केले असता समर्थ म्हणतात शाश्वत निच्छल अशा परब्रह्माची आपल्याला ओळख होते आणि आपलं खरं स्वरूप काय आहे याचाही शोध घ्यावा. सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आधी कारण भगवंता ओळखले पाहिजे. मग सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे जे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावं आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखलं पाहिजे. म्हणून म्हटले सकळ केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. मग आम्ही जे काही संसारात सगळं करणार आहोत, करत राहणार आहोत आणि आपण मागे म्हटलं केलेची करावं, याचंच शेवटी फळ काय असलं पाहिजे, तर याचं शेवटी फळ आहे शाश्वत ओळखावे निच्छळ. म्हणून आम्ही या शाश्वत असलेल्या परमेश्वराला, निच्छळ असलेल्या परमेश्वराला आम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग निच्छळ आपण कोण, हा केवळ आपण कोण आहे, तर तो भगवंत आहे, याचा शोध घ्यावा. सगळी धडपड कशासाठी, तर याचसाठी आहे. म्हणून म्हटलंय याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काय अर्थ आहे हो याचा, किती वेळा तरी या ओवी परत आपल्या येत असतात. याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याचा अर्थ काय आहे, तर मरताना आपल्याला आनंद मिळावा असा अर्थ आहे का. शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण देह ठेवणार आहे तो दिवस चांगला व्हावा का, तर असा अर्थ नाही. शेवटचा दिवस या शब्दाचा अर्थ असा की आमची देहबुद्धी गेल्यानंतर, किती उत्तमाचं दिलेलं आहे समर्थाने.
आमची देहबुद्धी गेल्यानंतर जेव्हा आत्मबुद्धी निर्माण होते, ती आत्मबुद्धी निर्माण होते त्यावेळेस मी भगवंत स्वरूप आहे याची जाणीव होते आणि तो जो दिवस आहे तो गोड होतो. गोड व्हाया, गोड होण्यासाठी अशा प्रकारची सगळी साधनाची फळं आहेत. आता व्यवहारातलंच बघा, लग्न समारंभामध्ये सगळी जी तयारी आहे, म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी, अगदी सुपारीपासून ते अंतरपाठापर्यंत सगळी तयारी, या सगळ्या तयारीचं शेवट फळ काय आहे? ही तयारी आपण का करतो? लग्न समारंभाला सगळ्यांना बोलवतो, सगळं काही खूप काय विधी सगळं व्यवस्थित अगदी पार पाडतो, सगळ्या मान्यवरांच्या, पाहुण्यांच्या, सगळ्यांच्या उपस्थितीत. मग तर हे सगळं जे आहे ते कशासाठी? तर हे जे आहेत वधूवर जे आहेत या दोघांचा संसार सुखी होणे आणि सगळे आशीर्वाद त्यांना देतात, सगळे आनंद व्यक्त करतात आहे, आशीर्वाद देऊन त्यांना शुभेच्छा देतात आहे. याचा शेवट काय आहे? तर यांचा संसार सुखी झाला पाहिजे. जसं त्या सगळ्या कर्माचं फळ यांचा सुखी संसार आहे, तसं आमच्या संपूर्ण जीवनाची जी धडपड आहे तो क्षण आहे. ज्या क्षणी मी परमेश्वर आहे याची अनुभूती होते, ती जर अनुभूती झाली नाही तर आतापर्यंत आम्ही केलेलं हे जे श्रम आहेत हे नुसते काबाड कष्ट होतील, नुसता श्रम होईल, त्याच्यापासून फलित मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संसारासार विचार घेता, पदास नाही शाश्वतता, आधी कारण भगवंता ओळखले पाहिजे. काय सार आहे आणि त्यातलं असार काय आहे? कुठला पदार्थ? तर समर्थ म्हणतात आमच्या डोळ्यांनी दिसणारा कुठलाही पदार्थ, जगामध्ये असलेली कुठलीही गोष्ट, आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी या पंचमहाभूतांनी युक्त आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे आधी कारण भगवंता, काय म्हटलंय? आधी कारण भगवंता ओळखले पाहिजे. त्याचं कारण कोण आहे? तर कार्य वेगळं आहे, कारण वेगळं आहे. जेवतो, पाहतो, चालतो हे कार्य आहे आणि त्या कार्यामागचं कारण कोणतं आहे? तर या कार्यामागचं कारण भगवंत आहे. तो भगवंत जर नसेल, म्हणजे कारण जर नसेल तर कार्य घडणार नाही. जर बी नसेल तर कोंब उगवणार नाही. म्हणजे कुठल्याही कार्यामागे कारण हे असतेच. आपल्याला डोळ्यांनी कार्य दिसते, पण त्या कार्यामागे तो जो करता आहे भगवंत, तो जो कारण स्वरूप आहे तो आम्हाला कळला पाहिजे. तो आहे म्हणून सर्व आहे हे कायम स्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, मी करता ऐसे मनसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. निच्छळ आहे, चंचळ. मग समर्थाने पुढे दिलेला आहे, निच्छळ, चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. निच्छळ, चंचळ आणि जड हा सर्व काय आहे? मायेचाच विस्तार आहे आणि म्हणून हे सर्व काय आहे? नाशवंत आहे. मायातीत असं जे ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, तेच फक्त काय आहे? ते मात्र काय सांगितलेलं आहे समर्थाने? ते नाशिवंत नाही. बाकी सगळं जे आहे ते कसं आहे? नाशिवंत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की निच्छळ आहे, चंचळ आहे आणि जड आहे. या तिघांमध्ये शाश्वत कोण आहे? तर निच्छळ आहे. कारण जे चंचळ आहे ते संपणार आहे, जे जड आहे ते मुळात नाहीच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हा अवघा मायेचा पवाड, याला माया असं म्हणतात. जे चल दिसतं आहे किंवा जे अचल दिसतं आहे, या दोन्ही गोष्टी मायेच्या अधीन आहेत. आणि यामध्ये वस्तू जाड म्हणजे ब्रह्म हे शाश्वत आहे आणि ते जाणार नाही, ते जात नाही, ते येत नाही, ते आहे तसंच आहे, ते राहणारच आहे. आणि म्हणून मग पुढे समर्थाने दिलेला आहे, निच्छळ, चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचार खंडावे, परीक्षवंती. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे, रूप माईक. मग आता इथं समर्थाने म्हटलेलं आहे, परीक्षवंत माणसाने, काय म्हटलंय? परीक्षावंत माणसाने ते परब्रह्म धुंडावे, विवेक त्रैलोक्य हिंडावे, माईक विचार खंडावे, परीक्षवंती. मग
परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने जे माईक आहेत त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. खोटे सोडून खरे घ्यावे. काय सांगितले? खोटे सोडून सांडून खरे घ्यावे. परीक्षावंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे रूप माईक. मग आता म्हणतात आहे समर्थ की परीक्षावंताने, जो परीक्षावंत आहे त्याने खऱ्या खोट्याची परीक्षा करून मग खोटं असेल ते काय करावं? सोडून द्यावं. खोटं ही कदापि टिकणारं नाही आहे, ते कधीतरी वर येणार आहे. म्हणून नेहमी सत्य बोलावं. आपल्या शाळेमध्ये बघा, आपण लहान असताना कायम सुविचार असायचा, नेहमी सत्य बोलावे. मग समर्थ म्हणतात आहे की जे खोटं आहे ते सोडून द्या, त्याची कास धरायची नाही. खऱ्या खोट्याची परीक्षा आपल्याला करता आली पाहिजे. सगळ्यामध्ये फसायचं नाही. सगळी काही आता भुलभुलैया आहे. जसं गोल्ड, सोनं जे आहे ते बँटेजचंही सोनं वाटतं आणि सोनं हे सोनं वाटतं, परंतु माणसं त्याच्यामध्ये सुद्धा अडकतात. मग समर्थ म्हणतात आहे की जे काही खरं आहे, खऱ्या खोट्याची पहिली तपासणी करावी. खरं काय खोटं काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. परीक्षावंत जो आहे त्याने खऱ्या खोट्याची परीक्षा करावी, त्यालाच परीक्षावंत म्हणता येईल. त्याची खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून द्यावं आणि खरं असेल खोटे सांडून खरे घ्यावे. परीक्षावंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे रूप माईक. मग खरे असेल ते घ्यावं आणि मायेचं सर्व रूपच आहे माईक हे जाणून घ्यावं. मग पुढे समर्थाने दिलं आहे, पंचभूती कहे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे. मग पंचभूती कहे माया, हे जे सर्व पंचभौतिक आहे ते काय आहे? समर्थ म्हणतात पंचभूती कहे माया, हे सर्व माया आहे आणि माईक जाये, पुढे काय म्हटलेलं आहे? माईक जाये विलया. मग हे सर्व माया आहे आणि जे जे माईक आहे ते सर्व काय होतं? अंतिनाश पावतं. आणि म्हणून सांगितलंय पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. पिंड ब्रह्मांड, पिंडाचे 4, ब्रह्मांडाचे 4 असे मिळून किती? 8 देह आहे. ते सगळं कसे आहेत? नासिवंत. म्हणजे हे सगळं नाशिवंत आहे हे जाणून घ्या. म्हणून पुढे म्हटलंय दिसे पंचभूती कहे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. दिसेल तितुके नासेल, उपजेल, दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे. मग जे जे दिसते ते ते नाश पावणार आहे, जे जे उपजते ते ते मरणार आहे आणि जे जे रचले जाते ते ते खचणार आहे. असं हे काय आहे? मायेचं रूप आहे. म्हणून पुढे म्हटलंय दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितके जाईल, भूतांस भूत खाईल कल्पांत काळी. मग ज्याची ज्याची वाढ होईल, वाढेल तितुके मोडेल, म्हणजे जे जे वाढतं आहे, जे जे वाढणार आहे ते मोडणार आहे. शाश्वत काही नाही आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. मग जे जे वाढणार आहे ते मोडणार आहे. म्हणून म्हटलंय वाढेल तितुके मोडेल, ज्याची ज्याची वाढ होईल ते ते काय होणार आहे? क्षय पावणार आहे. येईल तितके जाईल, जे जे येणार आहे ते जाणार आहे. कसं तरी जाणार आहे, पण जाणार आहे. पैसा बघा कितीही कमवा तरी पण तो जातोच हो, राहतच नाही. असं आहे का की खूप वर्षापूर्वी कमवला आणि तसंच राहिला, माझा अजिबात खर्च होत नाही, येतोय तसाच राहत गेलाय? असं होत नाही. येतोय तेवढा जातोय. म्हणजे भूतास भूत खाईल कल्पांत काळी. मग कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एकेका भूतात अनुक्रमे काय होतो? लय होणार. भूतांस भूत खाईल कल्पांत काळी म्हणजे पंचमहाभूत, अग्नी तेज वायू पृथ्वी आकाश, ही सगळी पंचमहाभूत आहेत. ती एका भूताला दुसरं भूत असं सगळे एकमेकाला खाऊन टाकणार आणि सगळ्यांचं काय? लय होणार असं सांगते समर्थ. पुढे म्हटलंय देह धारक तितुके नाचती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विन उत्पत्ती रेत कैचे, अन्न नसता रेत कैचे, औषधी नसता अन्न कैचे, औषधी सजिने कैचे पृथ्वी नसता. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही,
वायो नसता तेज नाही ऐसे जाणावे. मग आता समर्थ म्हणतात आहे की देहधारक तितुके नासती. जितके देह उत्पन्न होतात ते सगळं काय आहे, नष्ट होतात. हे तो रोकडी प्रचिती, ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. मनुष्य विन उत्पत्ती रेत कैसे. मग माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार. मनुष्य विन उत्पत्ती रेत कैसे, कसे उत्पन्न होणार. मग अन्न नसता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधी जिने कैसे पृथ्वी नसता. मग अन्न नसेल तर रेत कैसे, औषधी नसता तर अन्न कैसे, झाडे असल्याशिवाय अन्न कसं उत्पन्न होणार. आणि पृथ्वी नसेल तर मग वनस्पती झाडे झुडपे कशी जगतील हो. पृथ्वी आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मग पृथ्वीच नसेल तर, म्हणून म्हटलंय पुढे, अन्न नसता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधीस जिने कैसे पृथ्वी नसता. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही ऐसे जाणावे. मग आता पंचमहाभूतांचं दिलेलं आहे. आप नसता पृथ्वी नाही, आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी. आता सांगितले समर्थाने, आप नसता पृथ्वी नाही, आप नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसता आप नाही, तेज नसेल तर आपही नसेल, वायू नसता तेज नाही ऐसे जाणावे. वायू नसेल तर तेजही नसेल असं हे सर्व जाणून घ्यावं. म्हणून पुढे म्हटलंय, आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही ऐसे जाणावे. अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पहा. पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. आता समर्थ म्हणतात, अंतरात्मा नसता वायो कैचा. अंतरात्मा जर नसेल तर वायू कसा असेल. अंतरात्मा आहे म्हणून तो वायू आहे हो. आपण बघा श्वास घेतोय, एकदम शांतता असली की आपल्याला श्वास घेताना आवाज येतो बघा, श्वासाचा आवाज येतो. आणि एरवी आपल्याला श्वासाचा आवाज येत नाही. मग समर्थ म्हणतात आहे, श्वास घेऊन बघा, जर अंतरात्मा नसेल तर वायू कसा असेल. मग विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल. आणि समर्थ म्हणतात, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पहा. मग निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल, या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पहा. म्हणून म्हटले, अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पहा. पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. मग निर्विकारी अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. मग निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही आहे, आप नाही आहे, तेज नाही आहे, वायू नाही आहे आणि विकारी अंतरात्माही नाही. म्हणून म्हटलंय निर्विकार जे निर्गुण. पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खुन, अष्टदा प्रकृती संपूर्ण नासिवंत. नासिवंत समजून पाहिले, तो ते असतांची नसते झाले, सारासारे कळो आले समाधान. म्हणजे निर्विकार जे निर्गुण, त्याची शाश्वताची खुन, निर्विकार निर्गुण असं परब्रह्म हेच केवळ काय आहे, शाश्वत आहे. आणि बाकी संपूर्ण ही अष्टदा प्रकृती आहे, ही कशी आहे, नाशिवंत आहे. काय शाश्वत आहे, निर्विकार निर्गुण परब्रह्म. बाकी सगळं हे काय आहे, नाशवंत आहे. म्हणून म्हटलंय, निर्विकार जे निर्गुण, त्याची शाश्वताची खुन, अष्टदा प्रकृती संपूर्ण नासिवंत. नासिवंत समजून पाहिले, तो ते असताची नसते झाले, सारासारे कळो आले समाधान. विवेके पाहिला विचार, मनास आले सारासार, येणे करिता विचार सदृढ झाला. मग आता समर्थ म्हणतात आहे, निर्गुण निराकार परब्रह्म हेच केवळ शाश्वत आहे. आणि बाकी सगळं काय आहे, अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. अष्टदा प्रकृती जी आहे ती सगळी काय आहे, नाशिवंत आहे. मग समर्थ म्हणतात, नाशिवंत समजून पाहिले. मग जे जे नाशिवंत आहे, जे जे नाशिवंत आहे, तो ते असतांची नसते झाले.
ते जे जे नासिवंत आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडं आपण जर पाहू लागले की ते कसं आहे, तो ते असताचे नसते झाले. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर नंतर आपल्याला कळलं की ते असून नसल्यासारखं आहे. सारासारे कळो आले समाधान. मग हे कशाने कळलं? सारासार विवेकाने त्याचं सत्य स्वरूप कळलं आपल्याला की मग हळूहळू बरोबर आपल्याकडे समाधान प्राप्त होतं. विवेके पाहिला विचार मनास आले सारासार. येणे करिता विचार सदृढ झाला. शाश्वत देव तो निर्गुण. ऐसे अंतरी बाणली खून. देव कळला मी कोण कळले पाहिजे. किती उत्तमाची ओवी आहे बघा. विवेके पाहिला विचार. काय सांगितलंय? आपण विचार करू लागलो की मग काय येतं? मनास आले सारासार. आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक जागृत होतो आणि येणेकरिता विचार सदृढ झाला आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार काय होतो? सुदृढ होऊ लागतो. म्हणून म्हटलंय विवेके पाहिला विचार मनास आले सारासार. येणे करिता विचार सदृढ झाला. शाश्वत देव तो निर्गुण. ऐसे अंतरी बाणली खून. देव कळला मी कोण कळले पाहिजे. मग शाश्वत देव हा काय आहे? निर्गुण आहे. शाश्वत देव तो निर्गुण. ऐसे अंतरी बाणली खून. शाश्वत देव हा निर्गुण आहे. ही खून अनुभवाने अंतरात बांधते आणि देव कळला मी कोण कळले पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे त्याप्रमाणे देव कोण हे कळलं पाहिजे. तर मी कोण हे कळायलाच हवे. या देव कळलं हे कळले तर मग मी कोण हे कळलं पाहिजे. हो, मी कोण हे कळल्याशिवाय देव कळलं कसं कळेल? मग पहिलं मी कोण हे कळलं पाहिजे, मग बरोबर आपल्याला देव कळेल. मग शाश्वत देव तो निर्गुण. शाश्वत देव कसा आहे? निर्गुण आहे. आणि ही कशामुळे? ऐसी अंतरी बांधली खून. ही अनुभवाने अंतरात बांधते खून आपल्या. आणि देव कळला त्याप्रमाणे देव कोण आहे हे कळलं की मग आपण कोण हे कळायलाच हवं. मी कोण कळले पाहिजे. थोडे म्हटलंय मी कोण कळले पाहिजे. देह तत्व तितुके शोधिले. मनोवृत्तीचा ठाई झाले मी तू पण. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता. मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. मग मी कोण पाहिजे कळले. मी कोण हे कळायला हवं. आणि म्हणून देह तत्व तितुके शोधले. प्रथम देहाचा तत्वाने, समर्थ म्हणतात देहाच्या तत्वाने ते केलं पाहिजे. देह तत्व तितुके शोधले. देह तत्व ते शोधलं. मनोवृत्तीचा ठाई आले मी तू पण. मग तेव्हा मग मी तू पण हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असं वाटते. मी कोण पाहिजे कळले. देह तत्व तितुके शोधिले. मनोवृत्तीचा ठाई आले मी तू पण. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता. मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. मग काय म्हटलंय समर्थांनी? सकळ देहाचा शोध घेता. त्याप्रमाणे देह किती आहेत? 4 प्रकारचे आहेत. ब्रह्मांडाचे 4 आणि समर्थ म्हणतात आहे सकळ देहाचा शोध घेता. मग आता समर्थ म्हणतात आहे पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे 4 8 झाले. परंतु सकळ देहाचा शोध घेता स्थूल सूक्ष्म देहाचे कोणते? स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण इत्यादी हे सगळं देहांचा विचाराने निराश झाला. सर्व देहांचा जरी विचाराने या नाश झाला की मग निराश झाला की मग मी पण दिसेना पाहता. मी म्हणून कोणी शिल्लक राहत नाही. मी पण जे आहे ते शिल्लक. मी कोण आहे हे शिल्लक राहत नाही. मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. तत्वाचा निराश केला की त्या तत्वामागे मग मी तू पणही नष्ट होते. म्हणून मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. दृश्य पदार्थाची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे. मी तू पण हे कैचे उरे तत्वता वस्तू. पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. देव भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ. उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. मग समर्थ म्हणतात दृश्य पदार्थाची ओसरे. जेव्हा समर्थ म्हणतात एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो, जेव्हा दृश्य पदार्थाची विसरे.
दुसऱ्यात लय होतं तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे आपल्याला कळतं. तत्वे तत्व तेव्हा सरे आणि मग मी तू पण हे कैचे उरे तत्वता वस्तू. मग कळून येतं की मी तू पण तरी कसं उरणार आहे, फक्त आत्मवस्तू तेवढी उरते, म्हणजे परब्रह्म तेवढा उरतो. म्हणून म्हटलंय पुढे पंचीकरण तत्वविवरण. पंचीकरण आणि तत्वविवरण करून मग महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. म्हणून मग पंचीकरण तत्वविवरण करून महावाक्यांच्या सहाय्याने मीपणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभवलं पाहिजे. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्याकारण पाहून सांडिले. मग आता म्हटलेलं आहे पंचीकरण तत्वविवरण. पंचीकरण तत्वविवरण करून महावाक्यांच्या सहाय्याने मीपणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभवलं, ते सगळं अनुभवलं पाहिजे. मग देवभक्तांचे मुळ, मग त्याप्रमाणे देवाच्या आणि भक्तांच्या मुळाचा शोध घेतल्यानंतर देवभक्तांचे मुळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. मग त्याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहिल्यावर मग सर्व उपाधीचा काय होतो, निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा काय होतो, शिल्लक राहतो. मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. मग मी पण नाहीसे होते, मी पण काय होतं, नाहीसं होतं. विवेकाने वेगळेपणा द्वैतही जातं आणि मायेच्या वेड्यातून निवृत्त झालेलं मन हे उन्मन बनतं आणि नंतर तो साधक परब्रह्म स्वरूपी ऐक्य पावतो. म्हणून म्हटलंय मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्याकारण पाहोन सांडिले. जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले यमयातनेचे झाले निसंतान. मग समर्थ म्हणतात आहे की स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही, स्वतः ध्येय रूपच झाल्याने ध्यानही उरत नाही आणि सकळ काही कार्याकारण पाहोन सांडिले. मग समर्थ म्हणतात सर्व काही कार्याकारण सापेक्ष आहे आणि असं समजून त्या सर्वाचा त्याग केला. पाहून सांडिले सर्वांचा त्याग केला. जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले यमयातनेचे झाले निसंतान. मग जन्म मरणाचे चुकले, जन्म मरणाचे फेरे चुकले आणि काय पाप अवघेची बुडाले, पाप सगळं नष्ट झालं आणि यमयातनेचे झाले निसंतान. आणि यमयातनेची भीती ही काय झाली, नष्ट झाली. म्हणून पुढे म्हटलंय निर्बंध अवघाची तुटला. आता काय म्हटलंय समर्थानी, 84 लक्ष जीवयोनी एवढ्या आपल्याला दुसरा जन्म घ्यायला, 83 लक्ष जीवयोनी पार केल्यानंतर आपला जन्म होतो. मग समर्थ म्हणतात जन्म मरणाचं जे काही चक्र आहे ते चुकलं, वासनेच्या पोटी पुन्हा जन्म होतो, परंतु हे सगळं केल्यानंतर स्वनुरुणा म्हणजे रूपानुभवातून ज्ञानही शिल्लक राहत नाही, स्वतः ध्येय रूपच ते होतं आणि मग ध्यान पण उरत नाही आणि मग सर्व काही काय वाटतं, कार्याकारण सापेक्ष आहे असं सर्व कळून त्याचा त्याग केला जातो आणि त्यानंतर त्यामुळेच म्हणजे वासना सुटते आणि त्यामुळे जन्म मरणाचे चुकले, जन्म मरणाचे फेरे चुकले, पाप अवघेची बुडाले, सगळं पाप आहे ते नष्ट झालं, संपलं, यमयातनेचे झाले निसंतान. मग यमयातनेची भीती पण काय झाली, त्यांची नष्ट झाली, यमयातनेची भीतीच नाही. निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळ काही. नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक. मग निर्बंध अवघाची तुटला, बंध म्हणजे बंधन सर्वस्वी काय झालं, नष्ट झालं आणि त्या विचाराने काय झाली, विचारे मोक्ष प्राप्त झाला. हा जो काही हे काय ते बंधन होतं, निर्बंध अवघाची तुटला, सगळं जे बंधन होतं, सगळ्यामध्ये अडकलेला जो मनुष्य होता, या देहरूपी या सगळ्या
मायारूपी संसारामध्ये, या सगळ्या संसारामध्ये तो अडकून राहिलेला होता. त्यानंतर हे सगळं सुटल्यानंतर, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटल्यानंतर निर्बंध ओघाची तुटला. सगळी बंधनं कशी झाली, सर्वस्वी नष्ट झाली. आणि त्याच विचाराने विचारे मोक्ष प्राप्त झाला, विचाराने मोक्ष प्राप्ती झाली. आणि म्हणून मग काय झालं, जन्म सार्थकची वाटला सकळ काही. खूप उत्तमाची ओळी आहे. जन्म सार्थकची वाटला सकळ काही, म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक झालं असं वाटलं. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक. नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झालं आणि कुठलीही भीती आता राहिलेली नाही. म्हणून म्हटले नाना किंत निवारिले, नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले. मग समर्थ म्हणतात नाना किंत निवारले, जे जे काही शंका संशय होतं ते सगळं नाहीसं झालं. धोके अवघेची तुटले, कुठलीही भीती आता राहिलेली नाही. ज्ञान विवेके पावन झाले, ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक काय झालं, बहुत लोक पवित्र झाले. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. पतित पावन अशा रामांचे, श्रीरामांचे दास असतात ते सगळे काय झाले, पावन करीती जगास, जगाला पावन करतात अशी प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली आहे. म्हणून म्हटले पतित पावनाचे दास, पतित पावन श्रीरामदास. मग पतित पावनाचे श्रीरामांचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.